तुम्हाला असं वाटतं की ती जी जुनी सिस्टीम होती ज्यात पुरुष कमवायचा आणि स्त्री हा घरचं निरीक्षण करायची ती हा सिस्टीम चांगली होती आणि मला तर चांगलीच वाटायला लागली, कारण मी एवढे कष्ट करते, एवढे कष्ट करते, नको गुड वाटतं. पॉइंट. मी असं म्हटलं की मी एवढं शिक्षण घेतलं, ते BCom, LLM, CA, ICW, एवढा मरणाचा अभ्यास केला, आता पुस्तक बघितलं की माझं डोकं फिरतं. आणि पुढच्या जन्मात देवा मला एक अगदी अंगुठा छाप बाई बनव, एकच झोपडी दे, त्याच्यात मी चुलीवरती भाकरी थापेन, जेवण करेन. ते माझ्या नशिबात काय ह्या कामामुळे मिळालं नाही. असं म्हणजे वाटतं ना, सोपं नाही वाटत नाही आहे म्हणजे करिअर म्हणजे. म्हणजे आय पुरुष आय किती काम अंडरस्टँड. करतो, आता तीच बरोबर आहे. पाळी माझ्यावर आली. हम्म. दिसायला स्त्री, नाही आय पुरुषांकच काम अंडरस्टँड पण करते. तुम्ही म्हणताय ते गमतीचा भाग म्हणून म्हणजे आय अंडरस्टँड की कुठे बाबा मस्त घरी छान होते पण एक सिस्टीम म्हणून आपल्याकडे हे स्वातंत्र्य पाहिजे की बाबा स्त्रीला आणि पुरुषांना दोघांनाही स्वातंत्र्य एकसारखं असावं. असावंच. येस. हा मग घरातला एक कोणीतरी असावा ज्यांनी बाहेरची काळजी घ्यावी, एक कोणीतरी असावा ज्यांनी हा, घरातली काळजी किंवा घ्यावी, दोघांनी बाहेरची आतली दोघांनी दोघांनी वाटून मिळून वाटून वाटून घ्यावी. घ्यावी. पण तुम्ही म्हणता की तिथे कॉन्फ्लिक्ट होतोय. कन्फ्लिक्ट म्हणजे असा की स्त्रियांना स्वातंत्र्य पाहिजे, पण जबाबदारी नाही घ्यायची. बघा, स्वातंत्र्य आणि जबाबदारी गोज हँड इन हँड. बरोबर आहे. आता तुम्ही नोकरी केली तर तुम्हाला पैसा मिळणार, म्हणजे काही काम केलं तर पैसा मिळणार ना, की पैसा असत मिळतो तुम्हाला सॅलरी? नाही ना. म्हणजे तुम्हाला जर स्वातंत्र्य हवं, काही हवं, तर त्यासाठी द्यावं लागतं ना. हम्म. तुम्हाला आयतं बसून खायला नाही ना मिळणार. हम्म. तुम्ही पण तेवढं जबाबदारीचं ओझं उचललं पाहिजे ना. असं आहे. पुरुषप्रधान संस्कृती त्याच्यावरच ओझं टाकलं आणि त्याला म्हणजे हा सर्व आहे. आता हे हार्ट अटॅकचे प्रमाण का आले पुरुषांना? कारण पुरुषांना रडायला अलाउड नाही. तो रडला तर तो नामर्द होणार. हम्म. आता पोलीस स्टेशनला कित्येक वेळा पुरुषांना मार खाल्लाय, पोलीस स्टेशनला गेले, बायका हे बायकोने मारलं तिला, हे म्हणजे इतके मूर्ख अरे पोलीस. हा, बापरे. तू काय नामर्द आहेस? हे असली भाषा. माझा एक क्लायंट UPचा होता, अतिशय उच्च शिक्षित, अमेरिकेचा सिटिझन होता. त्याची बायकोने पुण्याला टाकली 498. त्याच्यावर भावांवर, ते भाऊ पण USAला, सिंगापूरला असे. त्यांची पण नावं, त्यांच्या आई-वडिलांची नावं. मग त्यांची पुण्यातून अँटिसिपेटरी बेल गेली. पण पोलीस त्याला ट्रॅप करण्यासाठी एवढं करत होते आणि मला त्याला त्याला वाटत ते गोड बोलतायत म्हणजे त्याला काय करणार नाही. त्याच्यावर एवढी चिडले मी, तुला मी सांगते, बिलकुल जायचं नाही तिकडे. तुझी बेल होईपर्यंत तिकडे पोलीस स्टेशनला कोणाला भेटायला जाऊ नकोस. काय तुला अरेस्ट केलं ना, तर मी पण येऊ शकत नाही सोडवायला. एक तर मी मुंबईवरनं पुण्याला नाचते तुझ्यासाठी. ॲब्सोल्युटली नाही. फार ओरडली मी त्याला. मग आणि त्याला कोणी एक मध्यस्थ पण घालून त्या पोलिसांना जायचं. त्या मध्यस्थानेच त्याचे पैसे चांगले खाल्ले. कारण हा बकरा मिळाला आणि तो बकरा मिळाला. पोलिसांना कळलं. म्हणजे एखाद्या पुरुषावर जर अशी केस आली तर पोलीस गोड गोड बोलून त्याला येस. त्यामुळे सगळ्यांनी समजा, गोड बोलले नाही पोलीस म्हणजे तर काय धोका. स्ट्रॅटेजी आहे ही की गोड बोलायचं, त्याला बोलवायचं मग पकडायचं. कारण काय झालं, त्याची FIR होऊन जवळजवळ 1.5 वर्ष झालं होतं. आणि हा सापडत नव्हता. सापडत नव्हता असं नाही. हा UPला होता. हा, त्यांनी नोटीस पण पाठवली नव्हती त्याला. त्याला ते उशिरा कळलं. बरं. त्याने डिव्होर्स पिटिशन एक पुण्याला टाकलं. त्यात वकिलाने पण त्यानं असे फसवलं. तेव्हा FIR नव्हता तरी पण त्याची मुद्दाम अँटिसिपेटरी बेल टाकली. बरं, डिव्होर्स पिटिशन, कस्टडी पिटिशन 2 पिटिशन वेगवेगळी टाकली. म्हटलं वेगवेगळी का टाकली? एकाच ह्याच्यात नाही करायची प्रेयर? म्हणजे वकील लोकं पण असे हे करतात. FIR नसेल तुम्ही अँटिसिपेटरी बेल टाकून तुम्हाला मिळणार नाही, की तुमची भीती हा कोर्टाचा हे कन्सर्न नाहीये. तुमची भीती म्हणजे कायद्याची भीती. FIR आहे का? तुमचं नाव आहे का? तरच तुम्हाला भीती आणि तरच ग्रँट होऊ शकते बेल. हम्म. प्रोव्हायडेड बाकीच्या कंडिशन्स, तुम्ही पळून नाही जाणार, एव्हिडन्स टॅम्पर नाही करणार, हे सगळं तुम्ही सिद्ध करत असाल अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशनमध्ये, तरच तुम्हाला बेल ग्रँट होणार. तर त्याला तो असा एवढा उच्च शिक्षित, 10-12 डिग्र्या, पण इनोसंट माणूस. हा नाही आणि एक पोलिसाची कोर्टची भीती वाटते. बायकोवर किती पैसे घातले असतील त्याने? करोडो रुपये. इंटरनॅशनल क्रूज ट्रिप्स, किती पैसा त्यांच्या कंपनीत पण त्याने भरपूर ते गेले, ते करोड रुपये. नंतर शेवटी सेटल झालं. 10 केसेस झाल्या सगळ्या टोटल 2 वर्षात. सुप्रीम कोर्टात मॅटर सेटल झालं. त्याने तिला इतके पैसे दिले. पुण्याचा 2 1.5 कोटीपेक्षा जास्त असलेला फ्लॅट तो तिला देऊन टाकला. भरपूर त्याचं सगळंच म्हणजे सगळी सेव्हिंग सगळं संपलं. पण मनाची शांती मिळाली म्हणून तो शांत. कारण मुलगा होता 10 वर्षाचा, तो त्याने ताब्यात घेतला होता फक्त. त्या मुलासाठी त्याचा पासपोर्ट तिने लपवून ठेवला होता. बापरे. त्या पासपोर्टसाठी एवढं सगळं आम्हाला करावं लागलं. बापरे. असं. कारण तो मुलगा पण US सिटिझन होता. ते जाऊ शकत नव्हते USAला. तुम्ही जे मगाशी म्हणालात ना मॅम की लग्नाआधी काउन्सिलिंग करायला पाहिजे, म्हणजे आता यात काउन्सिलिंगनी काय होईल की 2 चांगल्या माणसांमध्ये गैरसमजातनं किंवा परिस्थितीतनं होणारा कॉन्फ्लिक्ट टळेल. येस. पण दोघांपैकी एक जर असेलच वाईट हेतूचा
हं. तर तो तर काउन्सिलिंगने दूर जाणार नाही, कारण हेतूच वाईट आहे. मग तो पुरुष स्त्री हा दुय्यम नाही, मुद्दा असं झाला. आलं लक्षात माझ्या. मग इन धिस सिच्युएशन काय हं. करावं काय? नाही, करावं नाही. प्रत्येकाला एक सेंटर ठेवावं, त्यांचं सर्टिफिकेट घ्यावं, की काउन्सिलिंग त्यांचं झालेलं आहे म्हणून. तरच लग्नाला मान्यतामुळे त्यांचं लग्न रजिस्टर केलं पाहिजे. काय नाही, एका इंडिव्हिज्युअल पडला तर ओपनली मी टिप्स देऊ शकत नाही, का तर गैरवापर होईल. की पुरुषांना कर्ज टिप्स बा ती खरोखर बघा, तुमचं लग्नाचं ठरते, लग्न ठरलं. आता पुरुषाला काही प्रॉब्लेम झाला, समजा काही डिसीज झाला किंवा फायनान्शियल डिफिकल्टी आली, घरात मेडिकल डिफिकल्टी आई-वडिलांची आली. अच्छा, याचा पैसा मेडिकलला जाणार, नकोच हा मग. मग हे चुकीचं नाही. असं होतं? म्हणजे काय? होतच ना, लगेच सोडून देतात मुली मग. कशाला लग्न करायचं? आता हेच जर लग्नानंतर झालं असतं तर काय केलं असतं? काहीही होऊ शकतं. वन्स यू डिसाइडेड टू गेट मॅरीड, तुम्ही त्याच्या प्रत्येक प्रसंगाला, दोघांनी संकटाला तुम्ही एकमेकांच्या. हो, हो. दोघांनी प्रश्न. एकमेकांच्या, बरोबर. कोणाच्याही. तुम्हाला ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. हम्म. आता या सगळ्या घटना इतक्या विचित्र आणि आपलं काय म्हणताय, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुष हा सुप्रीम समजला, सुपरमॅन समजला. पण तो तसा आहे का? नाहीये. त्याची काय हालत करून ठेवली आज समाजाने. हां, तू रडायचं नाही. तर लहानपणापासून पण असं ब्रिंगिंग अप, "ए, रडायचं नाही तू." का रडायचं नाही त्याने? त्याला हृदय दिलंय ना देवाने. पुरुषप्रधान संस्कृती काय वरच्याने नाही ठरवली, ही समाजाने केली आहे नंतर. लक्षात ठेवा. पुरुषाला काही रडायला येत नाही, पुरुषाला काही दुःख होत नाही. तो रडतच नाही त्याच्यामुळे, कारण समाजाचं प्रेशर आहे. त्याला ब्रिंगिंग अप त्याचं तसं आहे. रडला तर ना मर्द. असं मग हार्ट अटॅक कोणाला येतात, कंटे दुखा आणि बरोबर. स्त्रीला जरा काही दुःख झालं की गंगा यमुना वाहिल्या डोळ्यातून. त्यामुळे स्ट्रेस रिलीज त्यांचा होतो. स्ट्रेस निघून जातो. पुरुषाचा स्ट्रेस का, मी तर माझ्या क्लायंटना सांगते, रडा, बिनधास्त रडा तुम्ही. हार्ट अटॅक नको असेल तर. रडा. कोण तुम्हाला हसणार नाही, काय नाही. दुःख वाटतंय, त्रास होते तर रडून दाखवा ना, काय नाही प्रॉब्लेम आहे. या पुरुषांवर जर मग अशा खोट्या केसेस झाल्या, हां. तर काय स्टेप्स घ्याव्यात? आता खोट्या केसेस म्हणजे काय, टाईम, एनर्जी आणि पैशाचा सगळा अपव्यय आहे. बरोबर आहे. मानसिक त्रास त्याच्यात त्यांना इतकं होतं, डिप्रेशनमध्ये जातात. काही त्यांनी कसं जणांनी हँडल कसं आत्महत्या करावं? केलेल्या आहेत त्या. हो ना. हँडल काय करणार? मी त्यांना तासनतास माझं ब्लड बॉईल होईपर्यंत काउन्सिलिंग करते. तर म्हणजे माझ्याकडे येतात कन्सल्टंट, ते रिलॅक्स होऊन जातात. त्यांना मी एकच सांगते, 498च्या मॅटरला कोर्टात त्यांना प्रेशर येतं. काय तर होत नाही, नुसत्या तारखाच लागतात. चार्जशीट फाईल झाली की नुसत्या तारखा लागतात. म्हटलं घरून चांगला डबा घेऊन जा. कोर्टाच्या समोर गार्डन असेल तिथे खा, प्या, मस्त अटेंडन्स लावून घरी जा. काहीही विचार करायचा नाही मॅटरबद्दल. माझ्या खांद्यावर ओझं दिलेत ना, मी हँडल करेन. बरं. तुम्ही काहीच विचार करायचा नाही. 2 तारखा मी जेव्हा तुम्हाला सांगेन हे करायचं तेवढंच करायचं. बाकी काहीही विचार करायचा, तुमची कामं करा. तुमचा जो आनंद तुमच्या हातात आहे, तो गमावू देऊ नका. तुम्हाला गाणी आवडतात ऐकायला, पिक्चर बघायला आवडतात, घरात बसून चांगलं खाणं-पिणं वाटलं, एकमेकांशी कारण काय होतंय, मल्टिपल त्रास होतो. मग घरात ज्या पुरुषाच्या बायकोमुळे झालंय, त्याला बाकीचे भाऊ, आई-वडील, तुझ्या ह्याच्यामुळे झालं, तुझ्या ह्याच्यावर. आणि ते दुःख, आणि आई-वडिलांना प्रचंड दुःख होतं, आपल्या मुलाचं आयुष्य बरबाद झालं. तर म्हटलं हे मल्टिपल करू नका. तुम्ही तुमचं नॉर्मल लाईफ चालू ठेवा. आणि असं समजा की एक संकट आलं आपल्या लाईफमध्ये, नशीब तुमचं कोणता मोठा आजार नाही आलाय, ॲक्सिडेंट नाही आला, मेडिकल लागली तर काय कराल? आज तिकडे पण केवढं तरी चिटिंगने फ्रॉड होतं. हां, त्या कोरोनामध्ये 1 आठवडा नाही राहिलं, 27 लाखाचं बिल, 50 लाखाचं बिल, आणि काय दिलं होतं, लिंबू पाणी सरबत ट्रीटमेंट. ह्या सगळ्या आपल्या देशात ज्या गोष्टी घडतायत ना, अतिशय वाईट आहे. म्हणजे जर अशी कोर्ट, हॉस्पिटल, इतर गोष्टी सगळ्याच. म्हणजे अशी खोटी केस झाली तर घाबरून न जाता, हातपाय न गळता, हां, घाबरून धीराने जायचं नाही. शांतपणे. हां, आणि शेवटी काय होतं, शेवटी सेटलमेंट होते. म्हणजे मग पैसेच देतात आणि सुटका करून घेतात. मग कशाला आपण त्रास घ्यायचा? म्हणून मी त्यांना ते काउन्सिलिंग, माझा जास्त मोठा भर असतो त्याच्यावर मॅटरमध्ये. माझं काम मी करणार. जे काय असेल, ड्राफ्टिंग आहे, प्लीडिंग आहे, ते सगळं परफेक्ट आहे, ते मी सगळं करेन. पण त्यांच्या मनाला, त्यांच्या मनाची शांती मिळवून देणं पण माझं पहिलं कर्तव्य, आणि ते पहिलं कर्तव्य करते मी. कारण माझा क्लायंटच नाही राहिला तर मॅटर काय करू मी कोर्टात जाऊन? काय उपयोग नाही आहे ना. बरोबर आहे. त्याला व्यवस्थित राहायला पाहिजे, त्याच्या कुटुंबाला व्यवस्थित राहिलं पाहिजे. म्हणजे हे जास्त मी भर देते काउन्सिलिंगवरती.